निनाद म्हणजे मी, बायकोची काळजी करणारा. आणि ही आहे बिंदी, माझी लाईफ पार्टनर, माझी बायको. चला तर बघूया आमच्या दोघांचाही सुखी संसार कसा चालू आहे. अरे निनाद, आज संध्याकाळी येता येता नर्सरीत जाऊया. डालियाच्या फार छान व्हरायटी आल्या आहेत. अगं आणखी किती झाडं लावणार आहेस? झाडं लावावीशी तर खूप वाटतात, पण त्यांची काळजी घ्यायला वेळ कुठे पुरतोय मला. हे आहे आमच्या जीवनातलं अजून एक कॅरेक्टर, माझी प्रेमळ आत्या, नेहमीच माझ्या सुखदुःखात सहभागी असणारी. आता उशीर होईल घरी पोहोचेपर्यंत. अगं आत्या, आता कुठे निघालीस? आता जेव आणि मग जा. हो तर मी येईन तुला घरी सोडायला. अरे आणखी जेऊ? गोडी तुझी बायको, तुमचा आदरात इतके म्हणजे. अरे वय झालं आता माझं, आता खाणंपिणं जरा बेतानी घ्यायला. कोणाचं वय झालंय? आत्या तुमचं? तुम्ही तर देवांची फिमेल व्हर्जन आहात. ए बया, देवाने तुझ्या तोंडात खडी साखरेचे खडे म्हणून पाठवलेत का ग? आत्ते सासूला चांगली पटवतेस. सासू आणि तुम्ही तर माझी मैत्रीण आहात, सायकोलॉजीची प्रोफेसर, मॉडर्न विचाराची, आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याचं मन जाणारी म्हणजे गोंडोली सासू. सासूबाई, आता जेवल्याशिवाय जाऊ देणार नाहीये. बर काय बेत काय? एकदम तुमचा आवडता पास्ता इन क्रीमी सॉस, गार्लिक ब्रेड आणि खास तुमचा आवडता टोमॅटो सूप. वाव, चल चल.
बिंदी, अगं किती वेळ अशी हिरमुसून बसणार आहेस? झालं ते फार वाईट झालं, पण तू एफिशियंट आहेस. थोडा वेळ जाईल, पण तुला दुसरा जॉब नक्कीच मिळेल. आता आपल्या अमितचंच बघ ना, रिसेप्शनचा फटका त्यालाही बसलाच ना. आता असा लांब चेहरा करून बसू नकोस. ती बघ, तुझी झाडं तुझी वाट बघतायत. त्यांना पाणी घाल बघू. चल, मी दुपारी तुला फोन करेन, त्याला तुझा मूड चांगला असू दे. लंच आटोपलं. तसं बाकी सगळं ठीक आहे, पण एक अनपेक्षित घडलंय. बिंदीची नोकरी गेली. हो, मंदीचा परिणाम. अगं बिंदी खूप डिप्रेस झाली आहे. कशात लक्ष लागत नाहीये तिचं. हो, मी खूप समजावलं तिला, पण काही मनावरच घेत नाहीये. हो ना ग, खूप काळजी वाटते तिची. अगं विश्वास उडाल्यासाठी वागते ती. आत्या, तू तरी समजव ना तिला. अच्छा, तू फोन करशील मला? ठीक आहे, ठीक आहे, बरं. हॅलो. हा, अरे हे बघ निनाद, तुम्हाला काय सांगितलंस ना त्याच्यावर मी विचार केला. अरे आपली बिंदी तशी हुशार आहे, समंजस आहे आणि प्रॅक्टिकल होती असं म्हणूया. पण काय होतं ना, कधी कधी अनपेक्षित काहीतरी घडतं ना आणि माणूस विचार करायची शक्ती हरवून बसतो. अरे तिला नोकरी मिळायला काही कठीण राहणार नाहीये. फक्त आता रिसेशनच्या काळामध्ये थोडा वेळ लागेल इतकंच. आता तो वेळ भरून काढायचं औषध आपल्याला शोधायला पाहिजे. मग आता काय करायचं? हे बघ निनाद, तू काय, मी काय किंवा बिंदी काय, आपण काय अशा काहीतरी चमत्कारावर नाहीतर लकी फॅक्टरवर विश्वास ठेवणारी माणसं नाही. कधी कधी काय होतं, अशा ठिसूळ मनाला ना दणकट बनवण्यासाठी असे तात्पुरते उपाय शोधायला लागतात. तर मी तसाच काहीतरी उपाय करणार आहे बरं का. तू फक्त एक काम करायचंस, बिंदीला ना सहज दिसेल असं रोजच्या पेपर मधल्या ना जाहिराती हायलाइट करून तिच्या समोर ठेवायच्यास. हा, याचा उपयोग होईल आत्या? हो, प्रयत्न तर करून बघू. हा, ओके. आधी मस्त कॉफी कर बघू. आज कॉलेजच्या कामासाठी इकडे आले होते ना, तेव्हाच म्हटलं दुपारची कॉफी बिंदीच्या हातची. काय गो करतेस ना? हो आत्या.
बिंदे, बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. हा लकी बांबू. आता येता बघितलं ग नर्सरीत. नर्सरीवाला म्हणाला की याला म्हणे फेंगशुई शास्त्रात खूप लकी मानतात. पीपल से इट ब्रिंग्स यू गुड फॉर्च्यून. कुठे बरं टिपावरच छान दिसेल. आवडला का? मी याला टिपळच ठेवलं. उत्तम. हा इथेच ठेवायला पाहिजे. आता मी काळजी घे बरं का. बरं चल बिंदे, निघते मी आता. हॅलो आत्या. हा निना. हा तू काय समजतस ग बेटी ना. अगं तू येऊन गेल्यापासून पहिल्यासारखी वागायला लागली आहे. हो 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूला गेली होती. लवकरच काहीतरी चांगलं ऐकलं नाहीये. अच्छा ते लकी बांबूचं रोग कशासाठी? अरे ते तर फक्त निमित्त होतं. तिचं मन सैरभैर झालं होतं ना. अशा वेळेला कशाचाही आधार वाटतो रे. आणि त्यात तिला झाडांची आवड आहे ना बिंदीला. पुन्हा आपल्या लकी बांबू म्हणजे हिरवगार रोप. ते बघून क्षणभरासाठी सुद्धा का विना आपलं मन नक्की रमतं. आणि त्यात त्याला लकी बांबूचं नाव पडलंय ना. सगळ्याचा एकत्र परिणाम झाला आणि तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड परत आला. आणि आपली हसरी खेळती बिंदी आपल्याला परत मिळाली. आपलं तेच तर हवं होतं नाही का. मग अशा परिस्थितीत आपल्या बांबू बाबांचा जय जयकार करायला काय हरकत आहे. हा